बर. आता काय आपण बघितलं, मुळात आपण हे सब्जेक्ट कोणता आहे? केमिस्ट्री, बरोबर आहे का नाही? मग हो. केमिस्ट्रीमध्ये आपण काय करत असतो, कशाचा अभ्यास करतो? तर केमिस्ट्रीमध्ये आपण मॅटरचा अभ्यास करतो. मॅटर म्हणजे काय? ज्याला मास असतंय किंवा व्हॉल्यूम असतंय आपण त्याला मॅटर म्हणतो. जशी की खुर्ची आहे, तुझा हेडफोन आहे, आपण स्वतः पण मॅटर आहोत. मॅटरलाच दुसरा एक शब्द आपण काय वापरतो? सबस्टन्स. काय वापरतो सांग? सबस्टन्स. सबस्टन्स. गुड. हा, सबस्टन्स. असं. बस असंच बोलायचं. असं बोललं की ते तुला कळायला असं लक्षात येते. मग असे बरेच, हवा पण एक सबस्टन्सच आहे, दिसत जरी नसली तरी सबस्टन्स आहे. कारण मास असलं पाहिजे आणि त्याला व्हॉल्यूम असलं पाहिजे. पण मुळात आता मॅटर जर बघितलं तर मॅटर बनलाय कशानं? तर मॉलिक्युलनं बनलाय. मॅटर कशानं बनलाय? मॉलिक्युल्सनं. मॉलिक्यूल. आणि मॉलिक्युलला जर डिटेलमध्ये बघितलं तर ऍटमनं बनलंय. मॉलिक्युल कशानं बनले? तर ऍटम्सनं बनले. ऍटम्स. जे की पिरियोडिक टेबलमध्ये तू बघितलास, हायड्रोजन, हेलियम, ऑक्सिजन, बरोबर. हो. मग तुला मी एक उदाहरण दाखवतो, एखादं मॅटर कसं बनलेलं आहे. तू जर ग्लासमध्ये असं पाणी घेतलास, त्याला आपण वॉटर म्हणतो. हे वॉटर झालं तुझं सबस्टन्स, अख्खं दिसणार आहे का नाही? पण हो. वॉटरच्या जर डिटेलमध्ये गेलं, आणखीन त्याला झूम करून बघितलं, तर वॉटर कशानं बनलंय? तर अशा मॉलिक्युलनं बनलंय. वॉटरच्या मॉलिक्युलनं. कशानं बनलंय बोल? वॉटरच्या वॉटर. मॉलिक्युल्सनं. मॉलिक्यूल. मॉलिक्युल्सनं. आणि वॉटरच्या मॉलिक्युलला जर डिटेलमध्ये जाऊन बघितलं, एक एक मॉलिक्युल बनलाय कशानं? तर त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन आहे आणि दोन हायड्रोजन आहेत. मग हे जे दिसतंय एक, ह्याला ऍटम म्हणतो आपण. काय म्हणतो आपण ह्याला? ऍटम. ऍटम. म्हणजे ऍटम एकत्र येऊन काय बनतात? मॉलिक्युल. आणि मॉलिक्यूल. मॉलिक्युल आणि बरेच मॉलिक्युल एकत्र आले की सबस्टन्स बनतो. काय बनतो? सबस्टन्स. सबस्टन्स. गुड. मग हे जे ऍटम आहेत, हे ऍटम एकत्र येताना त्यांच्यामध्ये असे हे बॉन्ड तयार होतात. काय तयार होतात? बॉन्ड. आता काय असते ते नंतर बघू बॉन्ड. आपण. पण ऍटम एकत्र येऊन एकमेकाला चिटकतात. चिटकणे म्हणजेच थोडक्यात बॉन्ड. एकमेकाला चिटकणे बॉन्ड. म्हणजेच थोडक्यात बॉन्ड. मग आपल्या बॉन्ड. अवतीभोवती, आपल्या शेजारी, तुझ्या भोवती जर तू बघितलास, तर सबस्टन्स आहेत. आणि सबस्टन्स बनलेत मॉलिक्युलनं. कशानं बनले? तर मॉलिक्युलनं. आणि मॉलिक्युल कशानं बनलाय? मॉलिक्यूल. ऍटम. ऍटमनं. कशानं बनलाय? ऍटमनं, थोडक्यात. ऍटम. मग आपण पिरियोडिक टेबलमध्ये जे शिकलो ते ऍटम शिकलो. पिरियोडिक टेबलमध्ये आपण काय शिकलो? ऍटम्स. म्हणजे ऍटम्स. जे काही पिरियोडिक टेबलमध्ये आपण हायड्रोजन, हेलियम, लिथियम हे लिहिले, हे मॉलिक्युल आहेत का ऍटम आहेत? ऍटम. ऍटम आहेत. पण त्या ऍटम पासून आता निसर्गामध्ये काय होतंय, हे ऍटम एकटे राहू शकत नाहीत. म्हणजे असं सहसा बरं काय, हा हायड्रोजन असं एखाद्या पिशवीमध्ये हायड्रोजन भरून आणला असं होत नाही. निसर्गामध्ये ऍटम एकटे राहू शकत नाहीत. ते कंबाईन होऊन काय तयार करतात? मॉलिक्यूल. मॉलिक्युल. पण आपण ऍटमचा अभ्यास का करतो पिरियोडिक टेबलमध्ये? कारण प्रत्येक गोष्टीच्या शेवटी कोण आहे? ऍटम आहे. म्हणून ऍटमचा अभ्यास ऍटम. केला. ह्या ऍटम पासून मॉलिक्युल बनले. एकूण ऍटम समजा जवळपास किती आहे? ते 118 वगैरे आहेत जवळपास. पण मॉलिक्युल करोडो आहेत. कित्येक मॉलिक्युल, करोड. ह्या एवढ्यापासूनच बनलेले आहेत. एवढ्यापासून करोडो मॉलिक्युल बनलेत आपल्या निसर्गातले. म्हणून आपण अगोदर अभ्यास केला ऍटमचा. आणि ऍटम मध्ये पण काय असते? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, ते पण आपण अगोदर अभ्यास केला, राईट? म्हणजे आपण अगोदर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉनचा अभ्यास केला ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये. ऍटमचा अर्धवट अभ्यास केला ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आणि बाकीचा उरलेला अभ्यास केला पिरियोडिक टेबल मध्ये, की एकूण ऍटम कसे आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात. आणि आता ह्या चॅप्टर मध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत? मॉलिक्यूल. मॉलिक्युलचा. ऍटम एकत्र येऊन मॉलिक्युल बनवतात. आणि ते एकत्र येऊन जे एकमेकाला असे चिटकलेले आहेत, हे जे दिसतंय ना असे चिटकलेलं, असे रेष काढलेली, ह्याला म्हणतात बॉन्ड. केमिकल बॉन्ड. मग हे बॉन्ड वरून मॉलिक्युल तयार होतं. ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला ह्याच्यावर फोकस करायचंय आणि हे अति कामाचं आहे. एवढं तुला बॅकग्राऊंड कळलं आता काय आहे ते? हो. मग आता सुरुवात काय केलंय बघ. काय म्हटलेलं आहे बघ. बेसिक आयडिया आपल्याला काय माहित असली पाहिजे? एकदम बेसिक आयडिया, की मॅटर हा कशाने बनलेला आहे? वन ऑर मोर एलिमेंट. एलिमेंट म्हणजेच ऍटम, थोडक्यात. त्यांच्यात काय ऍटम. फरक असतो?
ते मी सांगतो तुला नंतर, छोटा मोठा फरक आहे. मॅटर इज मेड अप ऑफ वन ऑर मोर एलिमेंट म्हणण्यापेक्षा काय म्हणायला पाहिजे होते ना, मॅटर हा मॉलिक्युलने बनलाय आणि मॉलिक्यूल हा ऍटमने बनलाय. ऍटम. ह्या ऍटमलाच थोडक्यात एलिमेंट म्हणतात. ऍटमलाच थोडक्यात एलिमेंट म्हणतात. मग त्याने हे मॉलिक्यूल मधलं गाळलंय आणि डायरेक्ट काय म्हणलं की मॅटर हा ऍटमने बनलाय किंवा मॅटर हा ऍटम. एलिमेंट. असं म्हणू शकतो आपण, मॅटर हा शेवटी फायनली बनलाय कशानं? ऍटम. ऍटम किंवा एलिमेंट. आता मी ऍटम म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय सांगतो हळूहळू, नंतर हे सर्वच क्लिअर करतो. मग त्यांचं एकच म्हणणं आहे की बाबा, नोबल गॅसेस जर सोडले पिरियोडिक टेबल मध्ये, तुला माहिती आहे का नोबल गॅसेस? हो. नोबल गॅसेस जर सोडले, कुठं असतात ते? 15 ग्रुप. 18th ग्रुपमध्ये आहे ना, हेलियम, निऑन. निऑन. तर बाकीचे पॅरागॉन. एलिमेंट्स, नोबल गॅसेस एक्सेप्ट नोबल गॅस म्हणजे नोबल गॅसेस सोडून, एक्सेप्ट नोबल गॅस म्हणजे नोबल गॅसेस सोडून बाकीचे एलिमेंट्स, एलिमेंट्सलाच मी थोडक्यात आता काय म्हणालो, ऍटम, ऍटम. डू नॉट एक्झिस्ट ऍज फ्री ऍटम्स. हा, तुला मी काय म्हणलं, निसर्गामध्ये अवतीभोवती जर बघितलास, तुला हवा आहे, हवेत ऑक्सिजन असतो, पण असा ओ म्हणून नसतो तो. असा एकटा ऍटम म्हणून राहतो का? नाही. नाही. तुला O2 म्हणून दिसेल अवतीभोवती. O2 म्हणजे कसं, ओ आणि ओ मध्ये बॉन्ड आहे असा, किंवा बाजूला पाण्याच्या नाही. वाफा आहेत. ओ आहे, एच आहे, एच आहे. पण तुला नुसता एच असा एकटा ऍटम भेटेल का बाजूला? नाही. म्हणजे निसर्गामध्ये फ्री ऍटम, रिकामे एकटे ऍटम दिसत नाहीत. ते मॉलिक्युलच्या स्वरूपात असतात. फक्त फ्री ऍटम कोण असतात? नोबल गॅसेस असतात. नोबल गॅसेस नोबल. फ्री ऍटमच्या स्वरूपात असतात. मग मॉलिक्युल, बाकीचे ऍटम हे फ्री ऍटम नसतात. इन्स्टेड दे एक्झिस्ट ऍज मॉलिक्युल. इन्स्टेड म्हणजे च्या ऐवजी, ऍटमच्या ऐवजी ते मॉलिक्युल म्हणून एक्झिस्ट करतात. मॉलिक्युल काय आहे? ग्रुप ऑफ ऍटम्स हेल्ड टुगेदर. ऍटमचा ग्रुप आहे. जसं की वॉटरचा मॉलिक्युल म्हणजे काय? 3 ऍटमचा ग्रुप आहे. किती ऍटमचा ग्रुप आहे? तीन. हा. इट इज हेल्ड टुगेदर, एकत्र पकडलेला आहे त्याला. कशानं? बॉन्ड. कशानं बॉन्ड. पकडलं एकत्र? बॉन्ड. मग काय? बॉन्ड. मॉलिक्यूल इज ग्रुप ऑफ ऍटम्स हेल्ड टुगेदर. हेल्ड टुगेदर म्हणजे एकमेकाला जवळ पकडलेला आहे. मॉलिक्यूल मध्ये ऍटमला एकत्र पकडला आहे. द फोर्स होल्डिंग द ऍटम्स और आयन्स टुगेदर इज कॉल्ड केमिकल बॉन्ड. आता मी तुला म्हणलं की हे ऍटम न बनलाय मॉलिक्यूल. कधी कधी आयन पण असतात. ते कसे असतात ते पुढे कळेल. म्हणजे मॉलिक्यूल हा ऍटम न किंवा आयन न बनलाय. कशानं? ऍटम. ऍटम किंवा आयन. आयन. जसं की सोडियम क्लोराईड, Na+ असते, Cl-, हे प्लस मायनस आलं की आयन म्हणतात. आयन. ऍटम हे पण ऍटम पासूनच बनलेले असतात, आयन पण. मग ह्यांना एकत्र जोडणारा जो फोर्स आहे, ह्याला आपण म्हणतो केमिकल बॉन्ड. काय म्हणतो? केमिकल बॉन्ड. राईट. मग थोडक्यात काय, निसर्गामध्ये ऍटम एकटे राहत नाहीत. ते मॉलिक्युलच्या स्वरूपात एकत्र राहतात. त्यांना एकत्र धरणारा फोर्स म्हणजे केमिकल बॉन्ड आहे. म्हणून बॉन्डचा अभ्यास करायचा आहे. मग असे का करतात? ऍटम एकटे का राहत नाहीत? केमिकल बॉन्डच का करतात? केमिकल बॉन्ड का करतात, हे पण महत्वाचं आहे ना. ते इथं जरा सांगायला पाहिजे होतं. बॉन्ड केल्यामुळे एनर्जी कमी होते. आता एक लक्षात घ्या, निसर्गामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे? स्टॅबिलिटी वाढवण्याचा प्रयत्न होतो. निसर्गामधली प्रत्येक प्रक्रिया कशासाठी होते? स्टॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. टॅबलेट. इन्क्रीज. आणि स्टॅबिलिटी कधी वाढते? एनर्जी कमी झाली तर. एनर्जी. एनर्जी कमी झाली. स्टॅबिलिटी कधी वाढते? एनर्जी कमी झाली. कमी झाली तर. मग बॉन्डिंगमुळे एनर्जी कमी होते. आता लक्षात घे, आता लक्षात घे, मी जरा हे व्यवस्थित लिहून देतो तुला इथं. बघ.
बघ जरा, मी काय लिहायला इथं महत्वाचं, आपल्याला काय बघायचंय की ऍटम्स काय फॉर्म करतात, बॉन्ड फॉर्म करतात. मग क्वेश्चन बॉन्ड. काय, व्हाय ऍटम्स फॉर्म बॉन्ड, है ना. पहिला प्रश्न काय असला पाहिजे आपला की बाबा ऍटम बॉन्ड का फॉर्म करतात, व्हाय ऍटम्स फॉर्म बॉन्ड. बॉन्ड. मग त्यात काय आन्सर, atoms form bond to achieve stability. किंवा मी असं म्हणतो, when atoms form bond, बॉन्ड फॉर्म केला म्हणजे नोबल गॅसेसकडे काय असतंय, तर त्यांचं ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट असते, बरोबर का. नोबल गॅसेसकडे काय असतंय, ऑक्टेट किंवा डुप्लेट. हायड्रोजन म्हणजे हेलियमचं डुप्लेट आहे आणि बाकीच्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे. म्हणजे हे ऍटम आणि बाकीच्या ऍटमचं ऑक्टेट कंप्लीट असते का, हो. नाही बाकीच्या ऍटमचं, बाकीच्यांचं नाही. बाकीच्यांचं नसतंय ऑक्टेट कंप्लीट. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असणे त्याला ऑक्टेट कंप्लीट असणं म्हणतो आपण. तसंच आता हम्म. बॉन्डच्या डिटेलमध्ये थेरीज भरपूर आहेत पुढे चालून, सध्या उगं कामापुरतं आपण बघायलो. तू जर बघितलास काही महत्वाचे, सध्या सुरुवातीला आपण उगं महत्वाचे काही एलिमेंट बघणार, जसं की कोण, हेलियम, निऑन, आणि मग कोणते हे हम्म. सोडियम, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, हे 4-5 महत्वाचे एलिमेंट, कळलं का, पहिले 10-12. हो. आपण जर बघितलं तर हेलियमचं कसं आहे, 2 आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. निऑनचं कसं आहे, 2,8 आहे, किंवा एक. म्हणजे ह्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. तसंच आर्गॉन बघितलं ह्याच्या खाली तर कसं आहे, 2,8, एट. 8, एट. म्हणजे ऑक्टेट कम्प्लीट आहे. पण तेच तू जर कार्बन बघितलास, ऍटॉमिक नंबर 6, 2,4. ऑक्सिजन बघितलास, ऍटॉमिक नंबर 8 आहे, 2,6. किंवा सिक्स. सोडियम ऍटॉमिक नंबर 11 काय येईल, 2, 2,8. कॉमा, 3. नाही नाही नीट बघ, 1. 1. हा, असं जरा डोकं लावायचं. मग हे आहेत नोबल गॅसेस, हे सर्व नोबल गॅसेस. नोबल गॅसेसचं काय, ऑक्टेट कम्प्लीट आहे. शेवटच्या कक्षेमध्ये 8 असणे त्याला ऑक्टेट म्हणतात, बरोबर का. हो. फक्त हेलियमचं मात्र डुप्लेट असते हा. हम्म. पण हे जे बाकीचे एलिमेंट आहेत की ज्यांच्यापासून आपल्या अवतीभोवतीच्या मॉलिक्युल मध्ये, त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे का, नाही. नाही. मग मॉलिक्युल म्हणजे ऍटम एकटे आहेत कारण, आणि त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट नाही. पण मग ऍटमला काय पाहिजे, ऑक्टेट कम्प्लीट पाहिजे, बरोबर का नाही. हो. हो. ऍटम ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी कुणासोबत पण बॉन्ड करतात, कारण का ऑक्टेट कम्प्लीट करताना त्यांना दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन भेटत असतात, इलेक्ट्रिक. कुणाला तरी देता येत असतात. मग मी काय म्हणू शकतोय, व्हेन ऍटम्स फॉर्म बॉन्ड दे कम्प्लीट ऑक्टेट. काय म्हणावं लागेल, ऑक्टेट. दे कम्प्लीट कम्प्लीट. ऑक्टेट. ऑक्टेट. आणि ऑक्टेट कम्प्लीट केलं की त्यांची स्टॅबिलिटी वाढते. काय वाढते, स्टॅबिलिटी. आणि निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट कशासाठी होते, स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी. कशासाठी होते, स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी. व्हेन ऍटम्स फॉर्म बॉन्ड दे कम्प्लीट ऑक्टेट. आणि एनर्जी काय वाढते का कमी होते, वाढते. नाही नाही, एनर्जी उलटा आहे, एनर्जी कमी होते आणि स्टॅबिलिटी. वाढते. दिस, आता इथून पुढे कधी लक्षात ठेवायचं, एनर्जी वाढली की स्टॅबिलिटी. वाढते. हा, उलटा असतं, एनर्जीचा आणि स्टॅबिलिटीचा हमेशा रिलेशन कसं आहे, उलट, इनव्हर्स म्हणतो आपण त्याला. कसं म्हणतो, इनवर्स. इनव्हर्स रिलेशन. कुणाकुणामध्ये इनव्हर्स रिलेशन, एनर्जी आणि, स्टॅबिलिटी. निसर्गामध्ये हमेशा स्टॅबिलिटी वाढवण्याचा प्रयत्न होतो. काही झालं तर स्टॅबिलिटीला लय महत्व आहे. आणि स्टॅबिलिटी कशी वाढते, एनर्जी
वाढवून का एनर्जी कमी करून? कमी कमी करू. हा, आणि ह्यांची एनर्जी कमी कशी होते? ऑक्टेट कम्प्लीट करून. आणि ऑक्टेट कम्प्लीट कसा इलेक्ट्रॉन करतात? बरोबर आहे. इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे एनर्जी कमी होते ना. ते आपण हळूहळू बघू. कधी कधी येणं येणं ते तसं नसते. ऑक्टेट कम्प्लीट आता ते बघू ना, इलेक्ट्रॉन गेन केल्यावर होते. तुझं बरोबर आहे, सहसा इलेक्ट्रॉन गेन केल्यावर होते एनर्जी कमी. परंतु त्याच्यात आता बारकावे पुढे बघायचे. सध्या काय कळलं आपल्याला? बॉन्ड केलं की ऑक्टेट कम्प्लीट होतो. स्टॅबिलिटी. हम्म. बॉन्ड केलं की काय होते आधी कम्प्लीट? ऑक्टेट. ऑक्टेट ऑक्टेट. ऑक्टेट कम्प्लीट झालं की एनर्जी काय होते? ते लो होते. लो होते. आणि एनर्जी कमी झाली की स्टॅबिलिटी वाढते. वाढते. एवढं कळलं? मग हो. मग आता आपण काय करतो, जसं ऍटमचा अभ्यास केला, वेगवेगळ्या सायंटिस्टच्या थिअरी बघितल्या का नाही आपण? की कसा आहे हो. ऍटम, त्याचं मॉडेल काय, थॉमसननं वेगळं म्हणलं, मग त्याच्यात चुका निघाल्या. मग रुदरफोर्ड आला, रुदरफोर्डची चूक बोहरनं काय, म्हणजे बोहरचं नवीन मॉडेल आलं, बोहरची चुका झाल्या, आणि मॉडर्न क्वांटम मेकॅनिकल मॉडेल आलं. हा. बरोबर का? हो. तसंच बॉन्डिंगच्या पण थेअरी आहेत. केमिकल बॉन्ड चॅप्टर आपण शिकायलो, त्याच्यामध्ये बॉन्ड का होतो, कसा होतो, त्याची पहिली थेअरी आहे ऑक्टेट रूल. आता हे सायंटिस्टचे नाव पाठ नाही केले तरी चालते. ऑक्टेट रूल दिला होता कोण? लुईसनं आणि कोसेलनं. युएसए म्हणजे हे देशाचं नाव असते बरं का त्यांच्या. युएसए म्हणजे अमेरिका. कोणत्या वर्षी दिलं आणि त्यांची मेन आयडिया काय आहे? सध्या ही मेन आयडिया काही वाचू नको, फक्त लिहून घे. कारण मेन आयडिया आपण त्यांची थेअरी बघत असताना शिकणार आहोत. पहिला रूल कुणं दिला मग? पहिली थेअरी कुणं दिली बॉन्डिंगची? लुईसनं, ऑक्टेट थेअरी. यूज. लुईस नावाच्या सायंटिस्टनं कोणती दिली? ऑक्टेट थेअरी. ऑक्टेट. त्याच्यानंतर त्याच्यानंतर कोणती थेअरी आली? वेस्पर. हा, व्हेस्पर, VSPR, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी. हे सायंटिस्टचे नाव दिले. एनसीआरटी मध्ये पहिल्यांदा ऑक्टेट रूल दिलाय, नंतर VSEPR थेअरी दिलाय, त्याच्यानंतर व्हॅलन्स बॉन्ड थेअरी दिलाय, बाय. TBT. ही सर्वात महत्वाची. आणि शेवटी मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी, ही कमी महत्वाची आहे जरा. एवढ्या थेअरी आपल्याला बघायच्या. परंतु आपण पाहत असताना पहिल्यांदा हे बघणार, नंतर हे बघणार, नंतर हे बघणार. तू जर बघितलास तर ही पहिल्यांदा आले, नंतर ही आले. ही मध्ये ही खरं तर इथं पाहिजे होती खाली, पण ते जरा खालीवरी झालं. पहिल्यांदा आपण बघणार हे, दुसऱ्यांदा बघणार हे, तिसऱ्यांदा हे बघणार, आणि चौथ्यांदा हे बघणार. पहिल्यांदा कोणती थेअरी बघायची आपल्याला? ऑक्टेट. ऑक्टेट रूल, लुईसची थेअरी पण म्हणतात. आता ह्या चॅप्टर मध्ये आपण बॉन्ड विषयी अभ्यास करणार आहोत. तर बॉन्डचे अनेक प्रकार आहेत. केमिकल बॉन्ड, फिजिकल बॉन्ड, त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतात, ह्याचे प्रकार आहेत. व ह्या फिजिकल बॉन्डचे दोन प्रकार आहेत. हे आपण एक 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 बघणार आहोत. कळलं का? इथपर्यंत काय अडचण आहे का तुला? आपण काय बघितलं? पिरियोडिक टेबल मध्ये ऍटम बघितले. पण नुसता ऍटमचा अभ्यास करून चालत नाही. कारण आपल्या अवतीभोवती ऍटम आहेत का मॉलिक्युल आहेत? मॉलिक्युल. मॉलिक्युल आहेत, म्हणून मॉलिक्युलचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मॉलिक्युल कशाने बनले तर? बॉन्डनं. ऍटम. मॉलिक्युल कशाने बनले तर? बॉन्ड. बॉन्डनं. ऍटम. मग बॉन्डचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पण तरी ऍटम आणखीन पासून थोडस. बनलेत ना बॉन्ड. हा, ऍटम पासून मॉलिक्युल बनले. हे पूर्ण अख्खा मॉलिक्युल आहे. आणि हे आहेत ऍटम मधले. आणि ऍटमला जोडणारी जी हे दिसते ना, हे फोर्स, हे असतो बॉन्ड. हा फोर्स काय बॉन्ड. असतो? बॉन्ड. बॉन्ड. राईट. चला ठीक आहे, थोडं थांब आता. बघ आता. आता आपण काय बघणार आहोत बघ. पहिल्यांदा आधी माहित असू दे की ऍटम कसा, मॉलिक्युल कसा, काय काय. सर्वात मुळात मेन कोण आहे? तुझा ऍटम, बरोबर. ऍटम. आता काही ऍटम कंबाईन होतात, काही ऍटम कंबाईन होत नाहीत. डू नॉट कंबाईन. कंबाईन म्हणजेच बॉन्ड फॉर्म करणे, एकत्र येणे. बरोबर का? हे झालं कंबाईन. कंबाईन होणे म्हणजे एकत्र येणे, म्हणजेच बॉन्ड फॉर्म करणे. बरोबर का? मग काही मॅक्झिमम ऍटम कंबाईन होतातच. म्हणलं कंबाईन कसे होतात? केमिकली. केमिकली म्हणजे काय? इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून. केमिकली म्हणजे काय? इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून किंवा शेअरिंग जेवण. करून, त्याला केमिकली म्हणतात.
आता फॉर एक्झाम्पल कंबाईन, आता समजा ही एक पेन आहे आणि हिच्या दुसरी एक पेन बॅग मध्ये टाकली. तर आता बॅग मध्ये दोन पेन टाकल्या म्हणून त्या पण कंबाईनच झाल्या, एकत्र झाल्या. पण त्यांनी काही इलेक्ट्रॉनची हं. देवाणघेवाण केलीय का? नाही. नाही. मग त्याला केमिकली कंबाईन झालं म्हणायचं का? नाही. नाही, उगं कंबाईन झालं म्हणायचं. पण केमिकली कंबाईन होणं म्हणजे एक तर इलेक्ट्रॉनच्या सहभाग ठीक पाहिजे. आहे. मग ऍटम केमिकली कंबाईन झाले की काय तयार होतंय? मॉलिक्युल. आता हे इकडं काय आहे ते नंतर बघू आपण. बरं, ठीक आहे. बघ आता थोडक्यात काय, काही मॉलिक्यूल असे आहेत की ते कंबाईन होत नाहीत, आपण त्यांना काय म्हणतो? नोबेल गॅस. ते का कंबाईन होत नाहीत? कारण त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. हम्म. त्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे, त्याला बॉन्ड करायची गरजच नाही. आपण बॉन्ड कशासाठी हम्म. करतो? ऍटम कशासाठी करतात बॉन्ड? ऍटम मॉलिक्युल स्थिर राहण्यासाठी. हो हो, ऍटम्स कशासाठी करतात, पण मॉलिक्यूल का फॉर्म करतात, त्याला काय कम्प्लीट करायचे? ऑक्टेट. ऑक्टेट किंवा डुप्लेट कम्प्लीट करायचं असते, बरोबर का? हो. नोबल गॅसेस मात्र ऑलरेडी त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट असते म्हणून ते कंबाईन होत नाहीत. उदाहरण दिले नोबल गॅसचं, हेलियम, निऑन. आता हे, आता बघा लक्ष द्या. अं, हं, बघ आता नोबल गॅस, जसं की उदाहरणार्थ काय, आता इथं हेलियम आहे एकटाच, ह्याला म्हणायचं ऍटम. पण समजा ह्या बॅग मध्ये हेलियमचे बरेच ऍटम आले, मग ह्याला म्हणायचं एलिमेंट. काय म्हणायचं ह्याला? एलिमेंट. एलिमेंट. एलिमेंट आणि ऍटम मध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही. एकटा असला की ऍटम, तसले बरेच जण असले की एलिमेंट. राईट. एलिमेंट. बस एवढंच असते. म्हणजे एलिमेंटलाच ऍटम म्हणतात, ऍटमलाच एलिमेंट बऱ्याच वेळेस म्हणतात. आता पुढे हे झालं नोबल गॅसचं. पण जे नोबल गॅस नाहीत त्यांनी काय तयार केलं? मॉलिक्युल. मॉलिक्यूल. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी मॉलिक्यूल. मॉलिक्यूल दोन प्रकारचे असतात. एक होमो ऍटोमिक मॉलिक्यूल, दुसरे हेट्रो ऍटोमिक मॉलिक्यूल. काय काय बोल? होमो ऍटोमिक मॉलिक्युल, हेट्रो ऍटोमिक मॉलिक्युल. हा. आता होमो ऍटोमिक मॉलिक्यूल म्हणजे कसं? आता हे एकटा ऍटम आहे बरं का, हे मॉलिक्यूल नाही. हे म्हणजे थोडक्यात ह्याला ऍटम म्हणतो आपण. ऍटम. आता हे हे झाला मॉलिक्यूल. ह्याच्यामध्ये एकटा एच आहे का दोन एच आहेत? दोन. मग हे मॉलिक्यूल. आणि जर नुसतं असं असलं असतं तर हे ऍटम असले असते. कळतं ना ऍटम आणि मॉलिक्यूल मधला फरक कळायला? हो. हो. बरं, मॉलिक्यूल दुसऱ्या प्रकारचा असतो. H2, H2, H2. आता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे कळला का? हे असा मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये सारखेच ऍटम आहेत. हे असा मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे ऍटम आहेत, बरोबर का? हो. मग मला सांग बरं, N2 हा होमो ऍटोमिक आहे का हेट्रो ऍटोमिक आहे? होमो. राईट. H2SO4 होमो ऍटोमिक आहे का हेट्रो ऍटोमिक आहे? हेट्रो ऍटोमिक. हेट्रो ऍटोमिक आहे. त्याच्यानंतर S8 होमो ऍटोमिक आहे का हेट्रो ऍटोमिक आहे? होमो ऍटोमिक. हम्म. मग हे जे होमो ऍटोमिक मॉलिक्यूल आहेत, ते जर मोठ्या प्रमाणात घेतले